मित्रांनो, आज आपण गावाकडे आलोय. गावाकडच्या अशा जुन्या माणसांना भेटणं, त्यांची विचारपूस करणं मला नेहमीच आवडत आलेलं आहे. यांच्याशी गोष्टी करणं म्हणजे मोठी अनुभवांची शाळाच असते. अशा अनुभवी माणसांच्या एका शब्दामध्ये संपूर्ण आयुष्याचं सार किंवा आपण त्याला ज्ञान म्हणू ते मिळून जात असतं. यांच्या काळात ना मोबाईल होता ना आताच्या सारख्या सुविधा होत्या, तरीही या माणसांमध्ये प्रेम हे एकमेकांविषयी भरलेलं असायचं. शेजारी पाजारी असतील, मित्र आप्तेष्ट नातेवाईक यांची आपुलकीनं चौकशी त्या काळी व्हायची. आता बदल झालाय, सगळ्याच बाजूंनी बदल झालाय. पूर्वी ही माणसं पारावर बसून एकमेकाच्या सुखदुःखाच्या गोष्टी आपुलकीनं विचारायची. आता आपली पिढी मोबाईलमध्येच गुंतून पडली. गावाकडची अशी प्रेमळ माणसं भेटली की आपल्याला अजूनही ऊर्जा मिळत असते, माणुसकी जिवंत होते आणि आपल्यातली लढण्याची उमेद वाढत असते. कारण हे आपल्याला लढायला सुद्धा शिकवत असतात. म्हणून मित्रांनो, तुम्ही सुद्धा अधूनमधून अशा खामक्या माणसांची भेट घेत जा. नमस्कार. त्या दिवशी येतो म्हटलं त्याची आमची अण्णा आजारी पडली. त्यांनी 10-12 दिवस घातले त्यांनी दवाखान्यात. बरं